हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सर्वांना आजचा दिवस खूप आनंदात आणि आरोग्यदायी जावो. तर उद्यापासून तुळशी विवाह आहे, तर सर्वांच्या घरामध्ये तुळस असणारच. तर सर्वजण तुळशी विवाह तर करतातच. तर त्यानंतर मी तुम्हाला असं दाखवणार आहे की तुळशीला साडी कशी नेसवायची. खूप सुंदर आणि आकर्षित दिसते. तर अशा प्रकारे तुम्ही जर केली ना, खूप सुंदर तुमची तुळस दिसणार आहे. जर तुम्ही ह्या वर्षी तुळशी विवाह करणार असेल तर अशा पद्धतीने नक्कीच बघा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर असेच नवनवीन व्हिडिओ येणार आहे माझ्या चॅनलवरती. तर सर्वप्रथम मी एक पाट घेतलेला आहे. पाटावरती एक वस्त्र टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक डब्बा घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यावरती तुळस ठेवलेली आहे. तर तुळस ठेवून घेतल्यानंतर हा एक आपल्याला बेस बनवून घ्यायचा असतो. त्यानंतर हे ना एक मी हेच घेतलं होतं, ब्लाऊज पीस घेतला होता. तर शक्यतो तुम्ही कॉटनचाच घ्या, खूप छान बसतो. आणि असं आपण परकर कसा घालतो स्वतः, तर त्या पद्धतीने आपल्याला असं गोल करून घ्यायचं आहे आणि इथे सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे एक. तर म्हणजे आपली जी तुळस आहे ना ती व्यवस्थित साडी घातल्या जाते. त्यानंतर एक सुतळी घेतलेली आहे. मी अशा प्रकारे बांधून घेणार आहे. तर आपल्याला ह्या पद्धतीने बांधून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुळशीला साडी नेसवली ना, खूप छान आणि तुमची तुळस खूप मस्त दिसेल. तर अशा प्रकारे तुळस बांधून घ्यायची आणि शक्यतो ना साड्या काठापदराच्याच घ्यायच्या, खूप छान दिसतात. आणि कलर म्हटलं तर ग्रीन, ऑरेंज, येल्लो अशा पद्धतीने, किंवा मी घेतलेला आहे राणी कलर. असा डार्क कलर जर तुम्ही घेतलात ना, खूप सुंदर अशी तुमची तुळस दिसणार. तर त्यानंतर मी ना ही साडी घेतली होती, राणी कलरची होती. खूप सुंदर अशी साडी आहे ही आईंची साडी आहे. तर आजच तिला ओपन केली आणि ही मी घेणार आहे. आणि याचे 2 पार्ट केले, म्हणजे घडी घालून घेतलेली आहे. जिथून आपण स्वतः नेसतो ना त्या साईडचा दुमटून घेतलेला आहे आणि हा पदर साईड आहे. अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये मी जसं दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही केलात ना, खूप इझी तुम्हाला समजेल आणि करायला खूप सोपं आहे. फक्त काही टिप्स वापरायचे आहे आपल्याला साडी कशी घालायची म्हणून. हे बघा, अशा प्रकारे हे करून घ्यायचं. आपण जे पदराला, आपल्या स्वतःच्या पदराला कशा प्लेट्स बनवून घेतो व्यवस्थित, कुठलाच पदर निघला नाही पाहिजे वगैरे, निसटला नाही पाहिजे, अशा प्रकारेच करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यानंतर बघा, कारण हे काठापदराच्या साड्या असतात ना, तर पदरच्या प्लेट्स बनवायला खूप अवघड जातात. तर मग मी असं खाली ठेवूनच अशा एकावर एक फोल्ड मारून करून घेतल्या होत्या. आणि इथे सर्व व्यवस्थित करून घ्यायचं आणि पिन लावून घ्यायची आहे आपल्याला. तुम्हाला जसं जमेल तसं. तर मी पिन लावून घेतली होती इथे. तर इथे पिन लावून घेतली आणि तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं की साडी अशी फोल्ड करायची, अशा पद्धतीने करायची. बघा, दुमटून घ्यायची आहे साडी. म्हणजे हाईट बघायची आहे आपल्याला, किती उंच वगैरे पाहिजे. तुम्ही तुमच्या प्रकारे घेऊ शकतात किती उंच ठेवायची. जो डब्बा आहे ना स्टीलचा, तुम्हाला जसं जमेल तसा घ्या, छोटा मोठा. पण मी मीडियम साईजनेच घेतलेली आहे. आणि जी सुतळी बांधून घेतली होती ना, ती सुतळी आपल्याला त्या सुतळीमध्येच आपण जशा पद्धतीने स्वतः साडी नेसतो त्या पद्धतीने साडी अशी खोसून घ्यायची आहे सर्व प्रकारे. कुठेच असं चुरा झालेला नाही पाहिजे, म्हणजे गोळा वगैरे झालेली नाही पाहिजे. आणि दोन्ही साईडने आपल्याला करून घ्यायचं आहे व्यवस्थित. जास्त वेळ नाही लागत, 15 ते 20 मिनटात तुमची साडी नेसून होणार. पण मी व्हिडिओ शूट करत आहे त्यामुळे मला जास्त वेळ लागला. अशा पद्धतीने दोन्ही साईडने तुम्ही करून घ्या, म्हणजे तुमची साडी व्यवस्थित बसेल. आणि हे बघा, अशा पद्धतीने मी दोन्ही साईड करून घेतलेला आहे. आणि जो पदराचा पार्ट आहे ना तो घेणार आहे मी. इथं तर पिन वगैरे लावूनच घेतली होती ऑलरेडी. आणि आपण स्वतः जशी साडी नेसतो त्याच पद्धतीने आपल्याला करायची आहे. पण आपण स्वतः साडी जशी नेसतो तिच्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप फरक आहे नेसवण्यामध्ये. कारण आपण नॉर्मली पटकन घालू शकतो, पण आपल्याला इथे बेस तयार करावा लागला किंवा सुतळी लावायला लागली. तर 2 पार्ट केलेले होते
साडीचे म्हणजे दुमटून घेतली होती आणि मिऱ्या काढून घ्यायच्या आहे, जसं आपण साडीला नॉर्मल करून घेतो अशा प्रकारे मिऱ्या काढून घ्यायच्या आहे। व्यवस्थित सर्व मिऱ्या काढून घ्यायच्या आहे आणि मी पण काढून घेतली। आणि ही काठपदरी साडी असल्यामुळे ना अवघड जाते जरा करण्यासाठी, पण काही नाही, खूप इझी होऊन जातं। सर्व मिऱ्या करून घ्यायच्या, व्यवस्थित नाही आल्या तरी चालतील पण पूर्ण करून घ्यायच्या आणि त्यानंतर हाताने आपल्या स्वतःच्याच हाताने आपल्याला हे करून घ्यायचं आहे। प्लेट्स काढून घेतल्यात ना तुम्ही, हे करायचं जसं आपण स्वतः घातली ना साडी कसं हाताने प्रेस करतो त्याच पद्धतीने खाली देखील करून घ्यायची। हे बघा, आणि ही आपली जी असते ना शेवटची मिरी आपल्या स्वतःच्या साडीला देखील येत नाही, पण इथे पण बघा अशा प्रकारे करून घ्यायची। सर्व मिऱ्या व्यवस्थित करून घेतलेल्या आहे मी इथे। खूप इझी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा ह्या तुळशी विवाहामध्ये आणि खूप सुंदर अशी दिसणारी आहे, खूप आकर्षित दिसते। तर मी ह्या अशा प्रकारे करून घेतलं आहे आणि इथे ना हे मिऱ्या ज्या व्यवस्थित करून घेतल्यानंतर ना एक सेफ्टी पिन घ्यायची, जसं की आपण स्वतःच्या मिऱ्या झाल्यानंतर एक वरती पिन लावून घेतो बघा, तशाच प्रकारे ना सर्व मिऱ्या एक एक हातात घेऊन आणि इथे सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे। हे व्यवस्थित झालंय की नाही बघायचं। त्यानंतर जो आपण सुतळी लावलेली होती तिथेच खोसून घ्यायचं आहे। जर या वजनामुळे जर आहे ना तुमची साडी जर आहे ना खोसलेली जर खाली जर आली ना सुतळी, परत ते सर्व वरती उचलून आणि दोन्ही साईडनी परत एक सुतळी बांधून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित आणि फिटिंगमध्ये बसेल। आणि हा पदर होता ना तो पदर देखील आपण स्वतःच्या साडीला कसं व्यवस्थित करून घेतो की मागे पुढे नाही झालं पाहिजे, त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे। आणि बघा खूप सुंदर असं तयार झालेली आहे। मी मिऱ्या काढून घेत आहे, ज्या प्लेट्स बनवल्या होत्या ना त्या व्यवस्थित करून घेते। आणि इथे ना पदर घेतलेला आहे, जर तुम्ही मागे ना तुळशीला काठी वगैरे लावली आणि डोक्यावर पदर वगैरे ठेवला ना खूप छान दिसेल। इथे मी एक सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे। आणि जेव्हा तुम्ही तुळशी विवाहासाठी, मी तर व्हिडिओसाठी केलेलं आहे हे, पण तुम्ही स्वतः तुळशी विवाहासाठी करणार असेल ना तर सर्वात आधी तर ती जागा स्वच्छ पुसून घ्या आणि पाट ठेवा, पाटावरती हळदी कुंकू जे काही आपण लग्नासाठी करतो तांदूळ वगैरे स्वस्तिक वगैरे काढून घ्या आणि त्यानंतर तिथे डब्बा ठेवा, मग तुळस ठेवा आणि त्यानंतर हा बेस तयार करा। हळदी कुंकू देखील लावून घ्या। ही सर्व तयारी झाल्यानंतर ना आपल्याला तुळशीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, बांगड्या घालून घ्यायच्या आहे। तुमच्याकडे जे काही ज्वेलरी असेल ती सर्व ज्वेलरी घालून घ्यायची आहे आणि नथ वगैरे जे काही असतं, जशी एक नवरी तयार होते त्याच पद्धतीने करून घ्यायचं। माझ्याकडे जे होतं अवेलेबल ते मी घातलेलं आहे, जास्त मी तुम्हाला दाखवणार नाही की ही ज्वेलरीज वगैरे, मी फक्त साडी कशी नेसवायची हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे। खूप सुंदर अशी, आणि ज्या मिऱ्या होत्या ना त्या व्यवस्थित जर नाही आल्या ना अशा प्रेस करून घ्यायच्या हाताने, जसं स्वतःच्या साडीला घालतो। हे बघा खूप सुंदर आणि खूप छान अशी आपली तुळस दिसत आहे, जसं एक नवरी दिसते त्याच पद्धतीने खूप छान आणि खूप सुरेख दिसते बघा, खूप सुंदर अशी दिसते। ह्या तुळशी विवाहाला तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला। हे बघा खूप सुंदर अशी झालेली आहे आणि कलर पण खूप उठून दिसत होता। अशा प्रकारे मी जास्त ज्वेलरी घातलेली नाही आहे। आणि जर तुम्ही अजून प्रकारे यावरती लाल ओढणी टाकू शकता, तुम्ही तुळशीवरती बांगड्या घालू शकता, नथ घालू शकता, तुमच्याकडे जे काही डोरलं वगैरे असेल, मंगळसूत्र वगैरे असेल, तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते सर्व तुम्ही घाला, खूप सुंदर दिसतं। अशा प्रकारे मी तुम्हाला तुळशीला साडी कशी नेसवायची हा व्हिडिओ दाखवलेला आहे।